नमस्कार मित्रांनो, मी सचिन नरसाळे। भरपूर जिल्ह्यात कुणबी प्रमाणपत्र काढण्यास सुरुवात झालेली आहे। आता तुम्ही म्हणाल कुणबी दाखला काढण्यासाठी तुमची नोंद असणं गरजेचं आहे। तर भरपूर जणांना प्रश्न पडला आहे की कुणबी नोंद कशी शोधावी, कुठे पाहावी। तर आपण या व्हिडिओमध्ये हे जाणून घेणार आहोत। तुम्ही ऑनलाईन पद्धतीने जे काय कुणबी नोंद आहे तुमची ती पाहू शकता। तुमच्या गावची यादी असेल ती तुम्ही डाउनलोड करू शकता। ती कशी करावी, कुठून करावी हे सांगणार आहे। या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तुम्ही तुमच्या मोबाईल मधून डाउनलोड करू शकता। व्हिडिओ नक्की आवडला असेल तर शेवटपर्यंत पहा। तर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। अशाच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतील। तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया। सर्वात पहिल्यांदा आपले क्रोम ब्राउझर ओपन करून घ्यायचं आहे। क्रोम ब्राउझर ओपन केल्यावर टाइप करून घ्यायचं आहे www. आपल्या जिल्ह्याचे नाव। त्यावर क्लिक करून घेतल्यावर पहिल्यांदा आपली वेबसाईट येणार आहे। त्यावर क्लिक करायचं आहे। त्यावर क्लिक केल्यानंतर इथं पाहू शकता कुणबी नोंदी असं ऑप्शन आहे। त्यावर क्लिक करायचं आहे। तुमच्या जिल्ह्याचे नाव सोलापूर जिल्ह्यातील कुणबी नोंदी पाहण्यासाठी संबंधित कार्यालयाच्या नावावर क्लिक करा। सर्व तालुक्यात जेवढ्या नोंदी सापडल्या असतील ते सर्व ऑनलाईन दिसणार आहेत। तर आपल्या तालुक्यासमोर क्लिक करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपल्या गावाची लिस्ट, गावांची नावे येतील। त्यामध्ये आपले गाव निवडून डाउनलोड करून घ्यायचं आहे। तर मित्रांनो, या PDF मध्ये मोडी लिपीमध्ये नोंदी आहेत। ती सर्व PDF डाउनलोड करून प्रत्येक तालुक्यात मोडी लिपी वाचणार अधिकारी नेमलेले आहेत। त्यांच्याकडून मराठी भाषांतर करून ते नाव आपल्या पूर्वजांचं कुणाचे आहे का ते तपासायचं आहे। ते नाव आपल्या पूर्वजांचे असेल तर त्या नावाची वंशावळ तयार करायची आहे। आपल्या या नोंदी सापडल्या आहेत। थोड्या दिवसात आपल्या ग्रामपंचायतमध्ये सुद्धा याची यादी लावण्यात येणार आहे आणि आपण तहसीलमध्ये जाऊन अर्ज करायचा आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। अशाच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असतो। तर चला मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।